कसं आहे माहिती आहे का, आता मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामध्ये तरुण काय, तरुणी काय, वयस्कर काय, वयोवृद्ध काय, महिला काय, पुरुष काय, असं प्रत्येकजण मोबाईल वापरतो असतो. आणि मोबाईल वापरत असताना कधी कोणाला फोन लावताना एखादा नंबर चुकतो. मग एखादा नंबर चुकला, एखाद्या व्यक्तीला लागला तर आपण रॉंग नंबर म्हणून कट करतो. आजच्या गोष्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं घडलं आहे. 21 वर्षाचा तरुण मोबाईल वापरत होता आणि त्याला एका 31 वर्षीय महिलेचा मिस कॉल आला. कोण आहे, काय आहे, सगळं विचारलं आणि मग ती जी महिला आहे त्या तरुणाला म्हणू लागली सॉरी रॉंग नंबर म्हणून फोन कट केला. पण तो जो 21 वर्षाचा तरुण होता त्याला त्या महिलेचा आवाज खूपच आवडला आणि तिला परत फोन करू लागला. आता परत फोन केल्यानंतर ती जी 31 वर्षीय महिला होती त्या तरुणापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. तरीसुद्धा ती महिला त्या 21 वर्षाच्या तरुणाबरोबर आकर्षित झाली होती. आता हे दोघं फोनवर बोलू लागले. यांची मिस कॉलवरून ओळख झाली होती, पण ही ओळख आता मैत्रीमध्ये बदलली होती आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं. आता हे संध्याकाळ झाली की एकमेकांना चॅटिंग करायचे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना फोटो शेअर करायचे आणि एकमेकांना फोटो शेअर केले की एकमेकांना व्हिडिओ कॉलसुद्धा करायचे. आता यांचं एकमेकांप्रती मोठं प्रेम वाढलेलं होतं. ती महिलासुद्धा दिसायला अतिशय सुंदर होती. म्हणूनच त्या 21 वर्षीय तरुणाला त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असणारी महिला ही आकर्षित वाटू लागली, सुंदर वाटू लागली आणि म्हणूनच तिच्या प्रेमात पडला होता. जेव्हा या तरुणाने त्या महिलेला प्रेम व्यक्त केलं, प्रेमाचा इजहार केला म्हणजे प्रपोज केलं, तेव्हा त्या महिलेनं ते ॲक्सेप्ट केलं आणि ती महिला त्या तरुणाला भेटण्यासाठी 700 किलोमीटरचं अंतर पार करून गेली. आणि त्या तरुणाला त्या ज्या ठिकाणी राहत होता, ज्या ठिकाणी तो शिकत होता त्या ठिकाणी जाऊन भेटली. त्याला कारमध्ये बसवलं आणि त्याला एका ठिकाणी घेऊन गेली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील बिहारच नावाचं जे एक शहर आहे त्या शहरामध्ये घडलेली ही घटना आहे आणि तारीख आहे 18 जानेवारी 2021ची सायंकाळी 4 वाजताची. सायंकाळी 4 वाजता एका व्यक्तीच्या मोबाईलवर फोन येतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे निखिल हलदार हे एक डॉक्टर आहेत आणि या डॉक्टरांच्या फोनवरच एक कॉल येतो आणि कॉलवर आवाज येतो की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे आणि तुमच्या मुलाला जर जिवंत पाहिजे असेल तर मात्र 70 लाख रुपये तुम्हाला आम्हाला द्यावा लागतील. आता तो सगळं व्यक्ती होता, कोण बोलतोय काय बोलतोय ह्या बोलायच्या आधीच त्या व्यक्तीनं 70 लाख रुपयाची डिमांड फोनवर केली होती आणि एवढं बोलून त्या व्यक्तीनं फोन कट केला. जेव्हा हे निखिल हलदार यांनी त्यांच्या मुलाला फोन लावून पाहिला तेव्हा त्यांच्या मुलाचा फोन बंद आला, फोन लागलाच नाही. परत 5 मिनिटांनी त्याच नंबरवरून फोन आला आणि निखिल हलदार यांना सांगण्यात आलं की तुम्ही बघितलं ट्राय करून फोन लावून तुमच्या मुलाचा फोन बंद येत असेल. मी तुम्हाला अजूनसुद्धा सांगतो की जर तुम्हाला तुमचा मुलगा जिवंत पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला 80 लाख रुपये आता द्यावे लागतील, कारण की आम्ही तुम्हाला पहिले 70 लाख रुपये सांगितले होते, आता मात्र तुम्हाला 80 लाख रुपये द्यावे लागतील. आता हे सगळं ऐकून ते जे निखिल हलदार आहेत हे प्रचंड घाबरलेले होते. ते पेशानं नोकरीनं डॉक्टर होते, पण डॉक्टर असले तरी एवढी मोठी प्रॉपर्टी 70-80 लाख रुपये 1-2 दिवसामध्ये जमवून करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून त्यांनी त्यांच्या बायकोला ही गोष्ट सांगितली. असं झालंय, काय करावं काय नाही समजत नाही. आता ते प्रचंड घाबरलेले होते, गोंधळलेले होते. मग त्यांच्या बायकोनं आणि निखिल हलदार यांनी ठरवलं की ही जी माहिती आहे ती नक्कीच पोलिसांना कळवली पाहिजे. ते थेट गेले त्या ठिकाणचे असणारे जे SP आहेत शैलेंद्र कुमार पांडे यांच्याकडे गेले आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की माझा जो मुलगा आहे गौरव हलदर याचं कोणीतरी अपहरण केलंय आणि लोक ते लोक त्याचे खंडणी मागत आहेत. जर मी माझ्या मुलासाठी 70 लाख 80 लाख रुपये दिले नाही तर मात्र ते त्याला जिवंत सोडणार नाहीत. असा संपूर्ण प्रकार शैलेंद्र कुमार पांडे यांना सांगितला निखिल हलदार यांनी.
आता शैलेंद्र कुमार पांडे हे SSP आहेत, त्यांनी लगेच चक्र फिरवली, 6 पोलिसांची टीम गठीत करण्यात आली, 6 पथकं हे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले, प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली, विचारण्यात आली, सगळी काय आली त्याचे लोकेशन ट्रेस करण्यात आलं, सगळ्या काही गोष्टी मिळवल्या, पण मात्र ते खंडणीखोर नेमके कोण आहेत काय आहेत याचा तपास लागत नव्हता, कारण की ते खंडणी मागण्यासाठी वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर करत होते आणि ते सगळे वेगवेगळे नंबरचे लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणाहून ॲक्टिवेट झालेले असायचे आणि काही वेळानंतरच ते लोकेशन बदललेलं असायचं, बंद पडलेलं असायचं। मग पोलिसांची जी टीम होती ती त्यांच्या पद्धतीनं कार्य करत होती, पण मात्र ते जे नेमके आरोपी कोण आहेत, खंडणीखोर कोण आहेत, त्यांनी कोणाला त्याचं अपहरण केलं, ते नेमकं कुठं आहेत याचा तपास लागत नव्हता, पण तरीसुद्धा पोलिसांच्या पद्धतीनं तपास करतच होते आणि शैलेंद्र कुमार पांडे यांनी तसे आदेशसुद्धा पोलिसांना दिलेले होते। मग त्यांनी सांगितलं निखिल हलदार यांना की तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, आता जर तुम्हाला फोन आला तर तुम्ही सरळ सरळ सांगा की पैसे सगळे रेडी आहेत, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, काहीही माझ्या मुलाला करू नका, तुम्हाला तुमचे सगळे पैसे एक सोबत मिळतील। असं सांगितल्यानंतर ते जे खंडणीखोर होते, जे आरोपी होते, त्यांनी पुन्हा एकदा निखिल हलदार यांना फोन केला आणि सांगितलं पैशाचा बंदोबस्त झालाय का? तेव्हा निखिल हलदार यांनी सांगितलं हो पैशाचा बंदोबस्त झालाय, कुठं घेऊन यायचेत, काय घेऊन यायचेत, सगळं काही मला ठिकाणं सांगा। आणि तेव्हा जो फोन ॲक्टिव्ह झाला होता त्या फोनचं लोकेशन तोपर्यंत पोलिसांनी काढलं होतं, कॉल ट्रेस केला होता, तो फोन दिल्लीमधून आल्याचं पोलिसांना समजलं। आता दिल्लीमधून फोन आल्याचं समजलं, पोलिसांनी लगेच तिथं ॲक्टिव्ह केले, सगळे काही पोलीस पथक तिथलचं ॲक्टिव्ह केलं, त्यांना सांगितलं की हे जे बहराईच आणि दिल्लीचे मार्गावरचे जे काही यमुना एक्सप्रेसवे आहे त्या एक्सप्रेसवेवरचे जे CCTV कॅमेरेज आहेत याच्यावर जाणाऱ्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत यांच्याकडे कडी नजर ठेवा, असं काही संशयास्पद दिसतंय का, अशी देखील त्यांनी संपूर्ण तयारी केली आणि ते लोकेशन तर ट्रेस केलंच होतं। पण बोलणं झाल्यानंतर ते फोन पुन्हा स्विच ऑफ झाला। आता स्विच ऑफ झाल्यानंतर त्या ठिकाणाहून पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली, सगळे काही CCTV कॅमेरे हे ते तपासले, तेव्हा पोलिसांना त्याच्यामध्ये एक गाडी ही संशयास्पद दिसली आणि ती गाडी होती स्विफ्ट व्हाईट कलरची गाडी त्यांना संशयास्पद दिसली आणि पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि त्या गाडीचा पाठलाग करत असतानाच इकडं त्यांनी त्याला फोनसुद्धा केलेला होता की पैसे कुठपर्यंत आलेत, काय आलेत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, कारण की तो नंबर पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेला होता आणि पोलीस त्या गाडीच्या पाठीमागच होते। आता काही अंतरावर जातानाच पोलिसांनी ती स्विफ्ट कार पकडली, तिला सगळ्यांनी घेरलं आणि त्यामध्ये जे असणारे आरोपी होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यापैकी त्यांचे नाव आहेत अभिषेक, नितेश, मोहित, रोहित, सतीश, हे सगळे आरोपी आहेत आणि हे सगळे पेशानं डॉक्टर आहेत। एका ठिकाणी हे सगळे नोकरीला होते, हे ज्या ठिकाणी नोकरीला होते त्याच ठिकाणी तो जो निखिल हलदार आहे यांचा जो मुलगा आहे गौरव, तो सुद्धा BHMSचं शिक्षण यांच्याच कॉलेजमध्ये घेत होता आणि तेच लोक त्यांच्याच विद्यार्थ्याला किडनॅप करून पैसे मागत होते। आता जेव्हा पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं, पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं, ज्या ठिकाणी त्या गौरव हलदारला कैद करून ठेवण्यात आलं होतं, कोंडून टाकण्यात आलं होतं, तो दिल्लीमधील एक परिसर होता, त्या फ्लॅटमध्ये पोलीस जेव्हा गेले तेव्हा तिथं पोलिसांना गौरव हलदार हा मिळाला, पण तो बेशुद्ध अवस्थेत होता। पोलिसांनी इकडे ह्या सगळ्या आरोपींना अटक केली होती, चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि इकडं गौरवसुद्धा त्यांना सुखरूप मिळालेला होता, पण तो बेशुद्ध अवस्थेमध्ये होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेलं आणि जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याचा जबाब नोंदवून घेतला आणि त्याला विचारलं की नेमकं तुझ्यासोबत काय घडलं, यांनी तुझं अपहरण कशा पद्धतीनं काय केलं, कारण की तो एकटाच आय विटनेस त्या ठिकाणी होता। जेव्हा त्या गौरव हलदारने संपूर्ण हकीकत, संपूर्ण गोष्ट पोलिसांना सांगितली, तो म्हणाला की काही दिवसापूर्वी मला एका महिलेचा मिस कॉल आला, चुकीनं रॉंग नंबर आला आणि मी जेव्हा परत फोन लावला तेव्हा समोरून एक महिला बोलत होती आणि ते महिलेचं नाव होतं
प्रीती सिंग उर्फ प्रीती मेहरा नावाची महिला त्या गौरवसोबत बोलत होती आणि बोलत असताना यानं सांगितलं की रॉंग नंबर आहे, पण ती महिला त्याला थोडं आकर्षित करण्याच्याच बहाण्यानं बोलत होती, प्रेमाच्या बहाण्यामध्ये फसवत होती आणि हा तिच्यासोबत अशाच पद्धतीनं गुंतत गेला होता। आता एका मिस कॉलवरून ओळख झाली, काही दिवसातच यांचं 2-3 दिवसातच एवढं प्रेम उफाळलं की हे एकमेकांप्रती व्हिडिओ कॉल करू लागले, नको तसे फोटो शेअर करू लागले आणि एकमेकांसोबत रात्र गप्पा मारू लागले। आता हा 21 वर्षाचा तरुण त्या 31 वर्षीय प्रीती मेहराच्या प्रेमात पडला। तिनं याला जाळ्यामध्ये ओढलं। पोलिसांनी त्या प्रीती मेहराला सुद्धा ताब्यात घेतलं, तिची सुद्धा कसून चौकशी केली। तेव्हा तिनं सांगितलं की त्या गौरव मेहराच्या कॉलेजमधले जे डॉक्टर्स आहेत त्यांनीच मला सांगितलं होतं की तुला एका दिवसामध्ये 40-50 लाख रुपये जर कमवायचे असतील तर मात्र तुला आमच्यासोबत काम करावं लागेल आणि आम्ही सांगतो त्या पद्धतीनं तुला करावं लागेल। ती महिला म्हणे काम काय असेल तर ते म्हणे काही अवघड नाही, आम्ही फक्त तुला एका व्यक्तीचा, एका तरुणाचा, एका विद्यार्थ्याचा नंबर देऊ, तुला त्याच्यासोबत गोड बोलायचं आहे आणि गोड बोलून तुला त्याच्या प्रेमात पडायचं आहे, त्याला तुझ्या प्रेमात पडून घ्यायचं आहे आणि तुला त्याला भेटायचं आहे, एका ठिकाणी बोलवायचं आहे आणि तू त्याला बोलवलं की बाकीचं सगळं आम्ही बघून घेतो। मग त्याच पद्धतीनं त्या प्रीती मेहरानं सुद्धा त्या गौरवला फोनवर गोड बोलली, 2 दिवस त्याच्यासोबत चॅटिंग केली, व्हिडिओ कॉल केले आणि मग त्याला दिल्लीवरून ही जी बहराईच आहे त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेली असता तो तिला पाहून एकदम खुश झाला, तिच्यासोबत गेला आणि मग हे सगळे आरोपी तिथं गेले आणि त्याला ताब्यात घेतलं, त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि मग दिल्लीला घेऊन त्याला किडनॅप केलं। असा सगळा प्रकार त्या प्रीती जी मेहरा आहे 31 वर्षीय महिला आणि हे जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। पण हा जो गौरव हलदार होता तो सुद्धा एका डॉक्टरचा मुलगा होता, पण त्याच्या बापाकडे पाहिजे तेवढी प्रॉपर्टी नव्हती की जेवढे ते खंडणीखोर मागत होते, पण याचं राहणीमान मात्र उगाचच स्टायलिश होतं। असं वाटत होतं की एखाद्या करोडपती बापाचाच मुलगा आहे, म्हणूनच त्या आरोपींनी याला किडनॅप करण्याची प्लॅनिंग केलेली होती। पण हा की जास्त करोडपती नव्हता, पण दाखवण्याचाच प्रयत्न करत होता की मी किती करोडपती आहे, मी किती पैशावाला आहे। मग त्याच्या त्या राहणीमानामुळं त्याच्यावर ते संकट आलं होतं आणि म्हणूनच त्याच्यासोबत हे सगळं प्रकरण घडलं होतं। अजूनही समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीनं प्रकरण मोठ्या प्रमाणात घडत असतात। पण या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।